भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेतील आमदार ॲडव्होकेट माधवी संजय नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ठाणे शहरापासून राजकीय प्रवास आणि संघटनात्मक कार्य सुरू करणाऱ्या ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या माध्यमातून विधान परिषदेत सामान्य नागरिकांबरोबरच अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्याची महत्त्वाची भूमिका बजावली जाईल असा विश्वास व्यक्त करत रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्यात. भाजपतर्फे विधान परिषदेच्या सदस्यपदी ॲडव्होकेट माधवी नाईक यांची निवड करण्यात आली. ॲडव्होकेट माधवी नाईक यांनी ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या ठाण्याच्या रहिवासी असल्यामुळे त्यांनी ठाण्यातील ऋतू पार्कजवळील देवश्री गार्डन संकुलनात जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे. या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती लाभली. भाजपाची साधी कार्यकर्ती, नगरसेविका, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस ते आमदारापर्यंत ॲडव्होकेट माधवी नाईक यांचा राजकीय प्रवास पोहोचला आहे. भाजपाच्या राज्यभरातील संघटनात्मक बांधणीमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ठाण्यातील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या मार्गी लागतील असं नमूद करत प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्यात. शेकडो स्नेहींकडून शुभेच्छा. जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार ॲडव्होकेट माधवी नाईक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्यात. आमदार ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या 30 ते 35 वर्षाच्या राजकीय, सामाजिक आणि विधी क्षेत्रातील वाटचालींच्या पार्श्वभूमीवरती रविवारी आयोजित कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रासह असंख्य कार्यकर्ते, नागरिक आणि स्नेहीजनांची देखील उपस्थिती होती. हे तर संजयने ऑनलाईन मागवलं. फोटोग्राफर असं अर्थ आहे. फोटोग्राफर चांगले. चला खूप खूप धन्यवाद. मोबाईल मोबाईल मागे ना, मोबाईल मागे. चला ऑनलाईन बैठक नव्हती. ॲडव्होकेट सारखं वाटतो. थोडं पुढे या. बघत राहिलो वेळ लागायची पाहिजे. काय करावं. मला तेव्हा संजय एकदम बेडरिडन होता ना, तेव्हा स्पाईन सर्जरी झाली होती. माझी काढलं फोटो काढले.